15.50 पेक्षा थोडीशी जास्ती सरासरी या ठिकाणी राखायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये बालाजी 11च्या फलंदाजांनी तब्बल 19 धावा काढल्यात. पहिल्या षटकाची कसर पूर्णतः भरून काढली आहे. निश्चितच आता मात्र तुषार आलाय फुलटा चेंडू भिरकावला जातो. भाऊया काय होतो तो झेल टिपतो का आणि सुरेख झेल टिपला जातोय. एकदा खरोखर साईसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी केली होती. आता अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका साहिल बैकर. हो साहिल बैकर कमांडच आहे. संधी आहे आपणाला. मात्र शांत पाहायला मिळतोय. आता मात्र आपल्या संघासाठी हाणामारी करावी लागणार यात काही शंका नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने मारा चाललाय रोहनसाठी. पुन्हा एकदा सन्मान केला जातो चेंडूचा. पहिला चेंडू होता सुरेख टप्प्याचा चेंडू. सन्मान केला जातोय चेंडूचा. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तुषार मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करताना पाहायला मिळतो. अचूक टप्प्याची गेंद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती म्हणजे तुषार याच्याकडून. चांगला गोलंदाज आहे. चांगला गोलंदाज आहे. दाबेमधून पुढे येणारा नक्कीच हा एक चांगला गोलंदाज आहे तुषार. पुन्हा एकदा हो या ठिकाणी बघा जोखीम बरा हो सकता है. स्ट्रोक फटका फसलाय आणि जबरदस्त झेल पकडलाय आणि मोठी मदार ज्याच्या खांद्यावरती होती अर्थात बालाजी 11 संघाची पहिल्या सामन्यामध्ये एक विजय या ठिकाणी जरूर प्राप्त केलाय. परंतु दुसऱ्या पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी रोहन बैरट मैदानामध्ये गेला आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती कट करण्याचा बॅकफुटवरचा कट करण्याचा प्रयत्न चेंडूला झाला. चेंडू हवेमध्ये गेला आणि उभा पॉईंटवरती उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं ते चूक त्या ठिकाणी केली नाही. व्यवस्थित झेल पकडला आणि रोहन बैरटची खेळी या ठिकाणी संपुष्टात आणली. आणखीन एक धक्का अर्थात बालाजी 11 संघाला. दादा दरम्यान मुंबईतून खास आपल्यासाठी फोन आलाय तो म्हणजे सचिन कदम यांचा. कारण आपण थेट प्रक्षेपण चालू असल्यामुळे खूप लांब लांबहून आपल्याला प्रतिक्रिया येतात. सुरेख असं प्रक्षेपण चालू आहे ते म्हणजे टॉच इनर official.com यांच्या मार्फत. टॉस विनर यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण घराघरापर्यंत पोहोचतंय. सुरेख असं प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला खूप लांबून येतात. जे आपल्या गावातील कामानिमित्त व्यवसायानिमित्त जे बाहेर लोक जे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हे खरोखरच परवडणी असणार आहे. याच्यात धन्यवाद दिले पाहिजे ते टॉच विनर चे ओनर सरांना. हो नक्कीच टॉस विनरच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. सन्माननीय ओनर संदीपजी तावरे साहेब, टेक्निशियन म्हणून यश सूर्यतळ आणि कॅमेरामन म्हणून जीवन वाळवट अशा संपूर्ण कामगिरी पाहत आहेत. आणि ही स्पर्धा षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. तुषार पुन्हा एकदा आता मात्र संकेतला कामगिरी करावी लागणार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बघा पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक गॉन बल्लेबाज को जाना पडेगा. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि बालाजीची फलंदाजी मात्र या ठिकाणी अडचणीत सापडली आहे असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूने सुयश मैदानामध्ये आहे. 2 षटकांचा खेळ पारस या ठिकाणी संपला. आमच्यापर्यंत माहिती येते केवळ 4 धावा तुषारने या षटकामध्ये खर्ची घातली. 4 चेंडू डॉट या ठिकाणी टाकलेत आणि एकूण धावा जर आपण पाहिल्यात तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 येस अजून चालू आहे षटक. 19 धावा केवळ धावफलकावरती आहे. षटक अजून चालू आहे परंतु 4 चेंडू डॉट आतापर्यंत गेलेत. फारच सांगतो आपणाला. हो काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी आपल्या खेळातील सामर्थ्यपणाला लावताना आपली स्ट्रेन आपली ताकद आपल्या खेळातील कौशल्य पुरेपूर आपल्या संघासाठी परी 11 करून पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतो. तो तुषार उंच पुरा असा तुषार खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा चाललाय. हो 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 सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुषार याच्याकडून पाहतोय. आपल्या उंचीचा खरोखरच पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती
हो काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. परी 11ला जी विजयाची प्रतीक्षा होती त्याच्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये निम्म काम या ठिकाणी तुषारने केलंय. नक्कीच संघ मालक मंदारजी पालकर साहेब नक्की खुश असणार, समाधानी असणार संघाच्या कामगिरीवरती. पहिल्या सामन्यामध्ये जरूर पराजय या ठिकाणी झाला असेल. मागच्या वर्षी देखील तसंच घडलं होतं. पहिले 3 सामने हातातून गेले होते, परंतु नंतर पुनरागमन संघाने केलं आणि सेमीफायनल फायनल मध्ये संघ दाखल झाला. हो या ठिकाणी चांगला पटकाय, चांगला पटकाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक दीपेश त्या ठिकाणी आहे. चेंडू व्यवस्थित अडवलाय. धावा या ठिकाणी केवळ मिळू दिल्यात, त्या म्हणजे 20 धावा धावफलकावरती आणि षटक संपलाय. बघा जबरदस्त गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली.